हां, त्यांचं काहीतरी वेगळं रसायन असेल भाजपवाल्यांचं, मला माहीत नाही. 30 वर्ष मोदी का राज चलेगा. आज मोदींचं वय काय आहे? 75ला आले. काय म्हणजे तुम्ही इतकं वैफल्य, इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही. मी मगाशी म्हणालो, घाबरलेले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजे. विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही 175 जागा जिंकू, पण आता 185 जागा जिंकू. महायुतीतले काही नेते म्हणतात की तथ्य असेल म्हणूनच अमित शहा असं बोलले. जर अमित शहाच्या बोलण्यात तथ्य असेल तर तथ्य आणि सत्याचा अर्थ बदलावा लागेल. आणि हे सगळे चमचे आहेत, लाचार आहेत, जे अमित शहाची टाळ कुठेपणा करतायत ना. आम्ही नाही, आम्ही त्यांना घाबरलो ना, आम्ही तुरुंगात गेलो, त्यांनी मला तुरुंगात टाकलं. आम्ही महाराष्ट्र घाबरणार नाही, गांडू नाही तुमच्यासारखा, बरं का. आम्ही गांडू नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरुंगात राहायला तयार आहोत. आणीबाणी काय आहे तुम्ही दाखवताय. इमर्जन्सी, आणीबाणी, आपत्काल. तुम्ही आम्हाला घाबरवू नका, धमक्या देऊ नका. मी म्हणतो ना, ईडी सीबीआय बाजूला ठेवा. तुमचा भ्रष्टाचार, तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेला आहे. पैसा फेको तमाशा देखो. देवेंद्र फडणवीस म्हणतात 20 आमदार फोडले महाविकास आघाडीची, चिंचोके देऊन फोडले का? अटक करा देवेंद्र फडणवीसना. गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना? 20 आमदार फोडले, किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी? करा चौकशी, ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीसांच्या मागे. तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी, तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा. 20 आमदार फोडले असं गर्वाने सांगतो, ही यांची लायकी या सगळ्यांची. गृहमंत्री सांगतो मी 20 आमदार फोडले. फुकट फोडले का दही भात देऊन फोडले? किती दिले? 50-50 कोटी रुपये दिले परत त्या आमदारांना. फडणवीसांनी पैसे आणले कुठून? शिंदेने पैसे आणले कुठून? अजित पवारने पैसे आणले कुठून? गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत, यांच्या मागे ईडी लावणार आहात, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे. फोडलेल्या आमदारांनाही पैसे दिलेले आहेत असा आरोप आहे तुमचा? नक्कीच. आता जे 20 आमदार जे ते म्हणतायत ना स्वतः, आम्ही महायुतीचे 20 आमदार कधी फोडले कळलंच नाही. असे म्हणजे जादू आहे का? पैसे देऊनच फोडलेत ना, धमक्या देऊनच फोडलेत ना ईडी सीबीआयच्या. करा चौकशी देवेंद्र फडणवीस या वक्तव्याबद्दल. सर, अजित पवार म्हणतात की आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या वेगळ्या लढू. मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही. बघा ते असं काही होत नाही. लोकसभेत हा ठराव आणा, हा विषय लोकसभेचा आहे, तुम्ही घेऊन या ना, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणावा ना. अमित शहा काय बोलतायत, तोंडाची वाफ काय दवडतायत? देशाचा गृहमंत्री कसा नसावा हिंदुस्थानसारख्या, याचा एक नमुना म्हणजे अमित शहा आहे. पवारसाहेब त्याच्यावर सविस्तर बोलतील. कधी काळी आपण कोणत्या गुन्ह्यासाठी आपल्या राज्यातून तडीपार झाला आहात याचं आपण स्वतः आत्मचिंतन करावं. आम्हाला बोलायला लावू नका. आपण गृहमंत्र्यात तुमचा आम्ही मान राखतो. पवारसाहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या भेट होते मराठा आरक्षण होऊ द्या, होऊ द्या. पवारसाहेबांना तो अधिकार आहे या विषयावर चर्चा करण्याचा, बोलण्याचा. आणि या विषयावरती ज्येष्ठ नेत्यांनी बोलून मार्ग काढावा. बोलिये, क्या बात आहे? आदेश ज्या प्रकाराने काढला आणि आपण हे पण बघितलं की काल ऑल पार्टी मीटिंग मध्ये एनडीएचे चिराग पासवान, अजित पवार आणि बघा, याला गांडू विरोध म्हणतो आम्ही. ये नामर्दानगी का विरोध है. इस देश में आप फिर एक बार विभाजन करना चाहते हो. या देशामध्ये पुन्हा एकदा आपण विभाजन करू इच्छिता, फाळणी करू इच्छिता, दंगली घडवू इच्छिता. आणि तुम्ही सगळे डरपोक लोक सरकारमध्ये बसून आहात. द्या राजीनामे, काढा सरकारचा पाठिंबा. जर तुम्हाला धाब्यांवरची नावं पाहिजे आहेत मुसलमानांची खास करून, मग या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात आणि अनेक युद्धात, अनेक संघर्षात ज्या मुस्लिम जवानांनी बलिदान केलं त्यांची नावं लावा.
ब्रिगेडियर उस्मानपासून अब्दुल हमीदपासून कारगिल, मणिपूर में, जम्मू काश्मीर में कितीतरी लोकांनी, मुस्लिम आमच्या बांधवांनी जे हौतात्म्य दिलेलं आहे, तुम्ही त्यांची नावंसुद्धा ठिकठिकाणी लावायला हवीत. चला, पहिला दिवस आहे. आप हिंदी की बात करिए. सर, नितेश राणेंनी शुभेच्छा सोडून द्या, देताना चला. आज पार्लियामेंट सेशन है, इकोनॉमिक सर्वे होगा, क्या एक्सपेक्ट कर रहे हैं? देखिए, क्या एक्सपेक्ट करेंगे? हम चाहते हैं देश में महंगाई कम हो, ये देश का आर्थिक विकास हो, बेरोजगारी कम हो, हाँ, लोग खुशहाल रहे. इस तरह का कोई निर्णय आने दो, कल बजट पे हो जाएगा. और क्या हम